विनम्र अभिवादन. आजच्या मोर्चाच्या विचारमंच उपस्थित सगळेच नेते, विष्णू भाऊच्या विनंतीवरून सर्वच नेते, जमलेल्या भाऊ आणि बहिणींनो, जास्त वेळ आपला घेणार नाही, पण इथं बसल्याच्या नंतर मला एक 4 ओळी आठवल्या कि दरिया तेरी खैर नहीं बूंदों ने बगावत कर ली है, कि दरिया तेरी खैर नहीं बूंदों ने बगावत कर ली है. नादान ना समझ बुज़दिल को लहरों ने बगावत कर ली है. एक तलवार तुझे झुकना होगा क्योंकि गर्दन ने बगावत कर ली है, गर्दन ने बगावत कर ली है. म्हणून प्रशांत भाऊ, संदीप भाऊ हे स्वाभिमानी लोक आहेत, बगावत झालेली आहे, त्यामुळे इतिहास घडणार आहे. त्यामुळं आजच्या मोर्चाच्या निमित्तानं खचून जायचं काही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की मोर्चा 10,000चा असला काय, 1,00,000चा असला काय, तो मोर्चाच असतो. आणि कलेक्टरच्या कॅबिन मध्ये जायला परवानगी फक्त 5च लोकांना असते. त्याच्यामुळं मोर्चा झाला हे महत्वाचा आहे, तो कितीचा झाला हे महत्वाचं नाही. मोर्चा कितीचा असू द्या, 5च लोकांना मध्ये जाता येतं. त्यामुळं तुमचं सगळ्यांचं त्याबद्दल कौतुक आहे. आता मोर्चाच्या संदर्भाने बोलायचं जर झालं तर समर्थनात मोर्चा निघतायत आणि विरोधातही मोर्चा निघतायत. तर विरोधातले मोर्चातले भाषण तर लय 11-11 भाषण भयान. ते भाषण सांगू वाटत नाही पण ऐकू वाटत नाही. मला फक्त एका माणसाचं भाषण लय आवडलं. ते माझे मित्र आहेत, सिद्धार्थ शिंगारे नावाचे, बीडचे आहेत, माझे मित्र आहेत. अरे गेले बाबा, कोण बंद करायला. त्यांनी भाषण करताना विष्णू भाऊ काय सांगितलं, ते म्हणले की शेड्यूल कास्टची यादी जी आहे ही ब्राह्मणांच्या शत्रूंची यादी आहे. आम्हाला मान्य आहे, शेड्यूल कास्टची जी यादी आहे ती ब्राह्मणांच्या शत्रूची यादी आहे. आणि ते बोलताना असं म्हणले की जी लोक ब्राह्मणाच्या हाताने क्रियाक्रम करून घेतात, लग्न लावतात, क्रियाक्रम करतात, त्या लोकांना आता शेड्यूल कास्ट मधून काढून टाका असं म्हणले. मी कोर्टात जाणार आहे. मी तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, याच्यासाठी केलं पाहिजे. बरं, आता क्रियाक्रम करणारे लोकांना काढलं पाहिजे का ज्यांनी ब्राह्मणाच्या बायका केल्या त्यांना काढलं पाहिजे? कुणाला काढलं पाहिजे अगोदर? विष्णू भाऊ तुमची बायको आपली मागाची ब्राह्मण, आपण निघत नाही, माझी मागाचीच आहे. तर खरं तर त्या यादीमधून अगोदर कुणाला काढलं होत पाहिजे? ज्यांनी बायकाच्या ब्राह्मण केल्या ते जमते शेड्यूल कास्ट मध्ये, आणि जे लग्न लावते ते जमत नाहीत का? असं कसं काय होऊ शकतंय? म्हणून माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही कोर्टात भाऊ जा, सिद्धार्थ भाऊ, आणि ज्यांनी ब्राह्मणाच्या बायका केल्या त्याला पहिलं शेड्यूल कास्ट मधून काढा. त्या राजकीय जागा तरी खाली होत्या ना, दुसऱ्याला गरीबाला भेटत्या, त्यांना अगोदर काढा. म्हणून मला वाटतं खऱ्या अर्थानं ही आरक्षणाची लढाई कशी कुठून कुठपर्यंत चालली आहे त्याचा काय ताळाला मेळ नाही. कोण काय भाषण करीन, कोण काय सांगन, कुणाची कुणाला मेळ नाही. आता आम्हाला काही येत लागलंय का आरक्षण द्या म्हणायला? अजिबात नाही. आम्ही का म्हणायचो? देशाचं सुप्रीम कोर्ट म्हणायलंय. आता समजा मला लागली भूक आणि समोरून 5 पकवानाचं जेवण घेऊन एक माणूस बसलाय आणि तो म्हणतोय मी तुला वाढतो. आम्ही म्हणावं का नका नका देऊ नका. समोरून आम्हाला वाढायले, आम्ही म्हणावं का नका नका, आमचा भाऊ नाराज होईल, आम्हाला काय खाऊ घालू नका. अरे आम्ही तर खायला घातलो, आम्हाला तर खायचं ना, आम्हाला तर गरजच आहे त्याची. आम्ही तर उपाशीच आहे. उपाशी माणसाला जर कोर्ट देत असेल तर आम्ही कोर्टाला म्हणावं का आम्हाला देऊ नका. आणि मग मला माझ्या भावांना एवढंच सांगायचं आहे, साधं आणि सोपं गणित मी तुम्हाला सांगतो.
आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्याला विचारतील कसं काय मागतात, संविधानाच्या विरोधात आहे, बाबासाहेबांनी असं लिहिलंय का? त्यांना एवढंच सांगायचं की संविधानाला मानतोस का, कोर्टाला मानतोस का, सुप्रीम कोर्टाला मानतोस का? तालुका नाही, जिल्हा नाही, सुप्रीम कोर्ट देशाचं, त्याच्या पुढे पुन्हा कोर्टच नाही. देशाचं सुप्रीम कोर्ट म्हणतंय यांना आरक्षणात उपवर्गी करून दिलं पाहिजे. तर मग बाबा तुम्ही कोण सांगणार आहे आणि तुम्ही कोण म्हणणार आहे? कोण तुम्ही, काय संबंध आहे? अरे सुप्रीम कोर्टापेक्षा या देशात कोण मोठा आहे? आता संविधान मोठं आहे ना, आम्ही मान्य करतो संविधान मोठं आहे, पण तोडमोड झाली तर ना त्या संविधानाच्या माध्यमातूनच ते सुप्रीम कोर्ट निर्माण झालेलं आहे. सुप्रीम कोर्ट सांगतं यांना दिलं पाहिजे. साधा आणि सरळ गणित आहे. जर देशाचं सुप्रीम कोर्ट सांगत असेल आणि दुसरी गोष्ट पुढचंही सांगतो पुन्हा विरोधात जे रद्द करा म्हणून, परत ते सुद्धा त्यांची फाईल खटवून टाकले, ते खटवले. आता जायला कुठं मार्गच नाही. म्हणून आपलं एवढंच म्हणणं आहे की या सरकारने आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. भाजप सत्तेत आहे, भाजपला आमचं सांगणं आहे केंद्रात बी तुम्ही पूर्णपणे सत्तेत आहेत, महाराष्ट्रात बी तुम्ही पूर्णपणे सत्तेत आहेत. तुमच्या विरोधात जायला सध्या कुणाकडेच काही कुणाची हिंमत नाही. तुमची ईडी सीडी तुम्ही काढली ती सगळे गपचे घरात बसतेत. आता आम्हाला मिळ कळाना विष्णू भाऊ, शिंदे साहेब बी सरकारमध्ये, फडणवीस साहेब बी सरकारमध्ये. फडणवीस साहेब म्हणते देतो आणि शिंदे साहेबाच्या सोबतच्या माणसं म्हणजे कसं काय देतो बघतोच, पण नेमकं आम्हाला मिळ कळाना काय. आता दोघं तुम्ही सरकारमध्ये, तुमच्या सोबतचे माणसं युती केलेले आघाडी केलेले माणसं म्हणजे कसं काय देते तर बघतो आणि तुम्ही म्हणतात देतो, म्हणजे आम्हाला लागणार मिळेल समाजाला. म्हणून आमचं एवढं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट मधला 2 नंबरचा हा मातांग समाज आहे. आमची लढाई फक्त जातीची नाही तर लाभ वंचितांची आमची लढाई आहे. मातंगासह इतर लाभ वंचित जी लोक लाभापासून वंचित राहिले त्या सगळ्याची लढाई आम्ही लढवतोय. त्याचं कारण आहे की या शेड्यूल कास्ट मधला 2 नंबरचा समाज हा इथल्या लहान लहान जातीचा मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ म्हणून मोठ्या भावाची आमची जबाबदारी आहे. या बारक्या बारक्या भावाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी मातांग समाजाची लढाई आहे, याच्यासाठी आमची लढाई. म्हणून सरकारला आमचं सांगणं, तुम्ही आमच्या कानात भिड्या ठेवू नका. आमच्या काय कानात भिड्या बगलात रेडू आणि आम्ही धोत्रावर इन केलेली नाही. आमच्या काय बगलात रेडू नाही आणि धोत्रावर आम्ही अजिबात इन केलेली नाही. सरकारने आता आमचा सरकारला इशारा आहे, मराठवाडा पूर्णपणे पेटलेला आहे, तुमचा पश्चिम महाराष्ट्र पेटणं बाकी आहे. मराठवाड्यात तुम्हाला सांगतो, जर या सरकारने आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं नाही तर एलसीबी डीएसबी चे लोक असतील तर त्यांनी माझं भाषण रेकॉर्ड करून गृहमंत्र्यांना ऐकावं. भाजपच्या एकाही आमदाराला आणि खासदाराला आमच्या गावात येऊ देणार नाही, गावात. आणि आले मग मांगाचे पोरं काय करते मला काय सांगता येणार नाही, तिला इच्छी तर पोर आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आमचं एवढं सांगणार की तुम्ही लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण लागू करा. बौद्ध आणि मातांग समाजामध्ये भांडणं लावण्याचं तुम्ही काम करू नका, भांडणं लागण्याची वाट बघू नका. म्हणून माझ्या मातांग समाजाला देखील मी सांगत, बाबांनो, बौद्ध समाजाच्या बद्दल कुठेही काही बोलू नका. आपलं एकच ध्येय आहे की आपल्याला आरक्षणाचं उपवर्गीकरण पाहिजे. बाकी कुणाला काय बोलायचंय तर बोलू द्या, त्यांच्या तोंडाची वाफ कुणाला काय घालवायची तर घालू द्या. म्हणून येणाऱ्या काळामध्ये समाजाचं संघटन निर्माण करा, निर्माण. जिस समाज का संगठन होता है वही समाज राज करता है, लक्षात घ्या. ज्या समाजाचं संघटन असतं तोच समाज देशावरती राज करतो. आज फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून तुम्हाला सांगायची काय माझी गरज नाही, कोण कोण कसं कसं काय त्यांना पुढच्या खाली खेचण्यासाठी काय काय करायचे. ही अस्वस्थता आहे, तर ही आता अस्वस्थता माझ्या समाजात सुद्धा निर्माण झाली पाहिजे. आम्हाला स्वप्न सत्तेचं पडलं पाहिजे. आता आमची अन्नाची भूक भागलेली, आमची पोटाची भूक भागलेली आहे. आता आम्हाला पोटाची अन्नाची भूक नाही, आम्हाला सुद्धा सत्तेची भूक लागली पाहिजे. आणि आमचे सुद्धा स्वाभिमानी कार्यकर्ते सत्तेमध्ये गेले पाहिजे आणि ते आरक्षणाच्या माध्यमातून जाणार आहे.
म्हणून मला या निमित्तानं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की समाजाची संघटन निर्माण करा. आकाशात उडणाऱ्या पाखरांची सुद्धा संघटना आहे, वारुळामधून निघणाऱ्या मुंग्यांची सुद्धा संघटना आहे, लक्षात घ्या. अरे आम्ही तर हाडामासाची माणसं आहेत, आमची सुद्धा संघटना असली पाहिजे, आमचा सुद्धा एक विचार असला पाहिजे, आम्ही सुद्धा एका ठिकाणावर बसलं पाहिजे, आमचा सुद्धा एक नेता असला पाहिजे आणि आमचं सुद्धा एक क्रांतिकारी पाऊल रस्त्यावर पडलं पाहिजे. यासाठी मागणी एकत्र आहे, यासाठी एकत्र आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमचं संघटन मजबूत करा. तुम्ही प्रशांत भाऊ आणि आपले संदीप भाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्हाला पुढच्या वेळेस सांगा, कुणी येणार नसते नाही होते आम्हाला सांगा, आम्ही आमच्या मराठवाड्यातून माणसं घेऊन येऊ, काळजी करू नका. थकायचं नाही, चालायचं, पुढे चालत राहायचं. कधी आमच्या सुद्धा मिटिंगला कधी कधी 10 लोक येतात, कधी 2च येतात. त्यामुळे थकायचं नाही, पुढे चालायचं. काम करणाराचा इतिहास नक्कीच लिहिला जातो आणि तुमच्या इतिहासात नोंद होणार आहे. ज्यावेळेस लहान वंचितांचा लढा इथं लढला जात होता त्यावेळेस तुम्ही सर्व शक्तीनिशी तुम्ही या समाजासाठी लढत होतात. म्हणून या इतिहासामध्ये तुमची नोंद होणार आहे. या निमित्ताने एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय शाहू. धन्यवाद राजेशभाऊ घोडेजी. मी अतिशय छान पद्धतीने आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. मी विष्णूभाऊंना विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावं. त्यानंतर बाजीराव नाईक आणि सावित्रीबाई साठे बोलतील. ताई बंद करून चालू होईल ना?